विमल, आज किचनची जबाबदारी पूर्णपणे तुझ्याकडे. सायलीला तिकडे नो एंट्री. पुढे वाद नको. तू शांतपणे बस ना बाळा. विमल, तू एक काम कर, सगळ्यांसाठी मस्त लिंबू सरबत कर. आत्ता करते. विमल, ज्यांना जास्त साखर घेऊन एनर्जीची गरज असेल ना त्यांना सरबत दे, मला नकोय. आणि काही सरबत प्यायची वेळ आहे, मला सुद्धा नकोय. नाही, पण सरबत प्यायल्याने सायलीला बरं वाटेल ना. विमलताई, तुम्ही सरबत करा हा. आणि हो, सायलीला कंपनी म्हणून जाते ना, मी थोडंसं पिऊ. सायली, काय अवस्था करून घेतली असं स्वतःची. पण तुझं दुःख मी नाही समजून घेणार तर कोण घेणार. ज्या मधुभाऊंनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, त्यांच्याबद्दल अशा गोष्टी कळल्यावरती त्रास तर होणारच ना. मधुभाऊंनी काहीही केलेलं नसताना त्यांना अटक होणार होती, याचा त्रास होतोय मला. चला, लिंबू सरबत तयार आहे. सायली दे. विमलताई, वहिनी, मी जरा बाजारात जाऊन येते. कांदे आणि बटाटे संपलेत ना, ते घेऊन येते. एरवी कसं सायलीताईंचं सगळीकडे लक्ष असतं ना, पण आज त्यांना स्वयंपाकघरात जायला बंदी आहे. अगं, पण धाकट्या सुनेला कुठे बंदी आहे किचन मध्ये जायची? आज सायलीला बरं नाहीये, तेव्हा तन्वी सगळी जबाबदारी घेईल. काय हो हो, बघेन ना मी. सांगा विमलताई, काय काय आणायचंय? तुम्ही राहू द्या तन्वीताई. नाही म्हणजे यादी मी तयार केली ना, मी पटकन जाऊन घेऊन येते. आलेच. पूर्ण वहिनी, आलेच मी. सायली, मग काही हवं असेल तर मला सांगा. तुझा असा मलून चेहरा बघवत नाही का? बाबा, आई, मी आलेच. काय ग? काय झालं? हो, काय कळत नाही, अचानक पायात गोळ्या आल्यासारखं झालं. हे चेकून दिले असते ग, पण काय आत्ताच विमलताई बाहेर गेल्यात ना. आज सगळा स्वयंपाक मलाच करायचा आहे. मी कामाला लागते. तन्वी, थांब थांब. नाही म्हणजे तू स्वयंपाकाच्या फंदात पडू नकोस, मी करेन थोड्या वेळाने. हो, तसाही तन्वीने प्रयत्न केला तरी सगळी जबाबदारी तुझ्या अंगावर पडणार. पण तन्वी, तुझी अगोदरची आयडिया मस्त होती. कुठली? ते पाय चेपून द्यायची. सायलीची ही अवस्था बघून तुला वाईट वाटतंय ना, मग तिला बरं वाटेल असं काहीतरी कर. दे, पाय चेपून दे. बाबा, पाय चेकून दिले असते मी. मग काय, मला ना अश्विनने एक काम सांगितलं होतं. तो घरी यायच्या आत मला त्याच्या काही फाईल्स आहेत ना, त्या कपाटातून काढून ठेवायचे. ते करायला हवं ना म्हणून. नाही नाही, राहू दे ना, अश्विन द्यायला खूप वेळ आहे अजून. आणि बघ, तू 15-20 मिनिटं जरी तिचे पाय चेपून दिलेस ना, तरी सुद्धा तिला बरं वाटेल. तिचा चेहरा असा मलूल राहणार नाही. आणि तूच म्हणालीस ना, तिचा हा असा मलूल चेहरा तुला बघवत नाही म्हणून. मग प्रताप, तुला इतकंच वाटत असेल ना, तर विमल आल्यावर देईल ना पाय चेपून. आता असं काय करतेस पूर्ण ही? अगं, तन्वी स्वतःहून म्हणते सायलीचे पाय चेपून देते म्हणून. तुमची धाकटी सून, तिचं मन किती मोठं आहे बघा. काय तन्वी? नाही, नको बाबा, राहू द्या. मला थोड्या वेळाने बरं वाटेल. आपण कशाला? अरे बघ, आज जर प्रतिमा इथे असती तर तिने तुझे पाय अगदी मायेने चेपले असते की नाही? काय पूर्ण खरंय. आणि तन्वीवरचे प्रतिमाचे संस्कार कुठे ना कुठेतरी दिसतातच आहेत ना. हा, मनात हेवे दावे ठेवायचे नाहीत, असं ती नेहमी म्हणायची. एक्झॅक्टली. आणि प्रतिमाचे संस्कार आज तिची लेख दाखवून देणार आहे.
हो ना तन्वी, पाय चेपतेस ना? आणि हो, आणि अर्जुन आला ना की त्याला कळू दे, तो नसताना आपण तिच्या बायकोची किती काळजी घेतली ती. चिपतेस ना पाय? हा, दे ग्लास माझ्याकडे, दे दे. हा चेप. हा अगं काय हे तन्वी, पाय असे चेपतात का? ते काही नाही, तू खाली बस, खाली बस. हा बस, खाली बस, बस. हा, आता तिचे पाय तुझ्या पायावर घे. हा, आणि आता चेप. प्रणय, आता तन्वीमध्ये अगदी प्रतिमाचा भास होतोय नाही? तन्वी, कोण कुणाशी कसा वागत असतो हे अगदी वरचा बघत असतो. हा, तुला खरंच खूप पुण्य मिळेल. मला नको हे असलं पुण्य. सगळे फासे इतके माझ्या विरोधात पडायला लागलेत की आज माझ्यावर सायलीचे पाय चेपण्याची वेळ आली. ऍडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही जी विलास मर्डर केस लढताय त्यात एक खूप इंटरेस्टिंग वळण आलंय. एक मृतदेह पुरलेला आढळलाय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी काय सांगणार आहे, जे आहे ते सगळं लोकांसमोरच आहे ना. म्हणजे कसं आहे, या आश्रमाचे मधुकर पाटील यांच्यावर ऑलरेडी एका खुनाचा आरोप आहे, त्यावर केस चालूच आहे. आता त्यांच्याच या आश्रमात अजून एक मृतदेह पुरलेला सापडलाय, मधुकर पाटलांच्या आश्रमात सापडलाय. तर हा खून दुसरं कोणीतरी केला असेल ह्याची शक्यता कमी आहे नाही? म्हणजे हा खून सुद्धा पाटलांनीच केलाय असं तुम्ही म्हणताय? म्हणजे दुसरं कोण करणार आहे? म्हणजे जे काही आहे ते कोर्टात सिद्ध होईलच. तुम्ही त्या मधुकर पाटलांना भेटलायत का कधी? अत्यंत साधा माणूस आहे, अत्यंत भोळा चेहरा आहे त्यांचा. पण काय, कधी कधी अशी साधी दिसणारीच माणसं खुनामागून खून करतात, त्याचं आश्चर्य वाटतं नाही? मग पाटलांना या दुसऱ्या खुनासाठी काय शिक्षा होऊ शकते? जी एका खुनाची असणार तीच, म्हणजे जन्मठेप किंवा मग फाशी. नाही, माझा स्वतःचा आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. गुन्हेगाराला अटक ही होणारच. आणि मी स्वतः खात्री करून घेणार आहे की हे दोन्ही खून करणाऱ्या म्हणजेच मधुकर पाटलांना त्यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. थँक्यू. थँक्यू. आपण बोलत होतो प्रसिद्ध वकील दामिनी देशमुख यांच्याशी. वात्सल्य आश्रम केसमध्ये आलेल्या नवीन वळणानंतर या केसचा निकाल काय लागेल, मधुकर पाटलांना दोन्ही खुनांसाठी शिक्षा होईल का, या अपडेटसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. झालं, कट कर, खाली करतो. तू मागितले होतेस त्यापेक्षा जास्त पैसे. मला हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हवाय लगेच. ज्या लोकांना असं वाटतं ना की जे स्क्रीनवर दिसतात, जे स्क्रीनवर बोलतात ते 200% खरंच बोलतात, त्या सगळ्या मूर्ख लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. माझे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत मॅडम, तेच हा इंटरव्ह्यू बघता बघता आणखी 2 मिलियन लोकांपर्यंत पोहोचवतील. व्हेरी गुड. जात या रिपोर्टमध्ये असं लिहिलंय की जी डेड बॉडी मिळाली ती ऍक्सिडेंट किंवा सुसाईड केसची नाही, मर्डर केसची आहे. माझ्याकडच्या FIR मध्ये सुद्धा हेच डिटेल्स आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की बॉडी जुनी आहे आणि डेथ अलीकडे झालेली नाही. या दामिनी आणि महिपतने खूप विचार करून प्लॅन केला आहे. ते कळतंय रे अर्जुन, पण त्या दोघांचा वरवर बघता बॉडीशी काही संबंधच नाहीये. तो संबंध लावायचा कसा? या दोघांनी कुठेतरी लूप नक्कीच सोडला, तो शोधून काढायचा आपल्याला. मग हे सगळं मधुकरने अडकवण्यासाठी करत होते हे आपल्याला प्रूव्ह करावं लागणार नाही. हॅलो, हा बोला. काय काय नसतं, आता आपलं इन्व्हेस्टिगेशन खूप लवकरच व्हावं. काय झालं? पोलिसांनी त्या डेड बॉडीच्या फेशियल रिकन्स्ट्रक्शनसाठी अप्लाय केलं होतं, त्याचे अप्रूव्हल. म्हणजे आता बॉडी कोणाची हे आपल्याला खात्रीशीरपणे कळेल. आणि जर तो माणूस आश्रमाशी कनेक्टेड असेल तर सायली त्याला नक्की ओळख.
हे काम कर, या फेशियल रिकन्स्ट्रक्शन मध्ये सायली साक्षीदार म्हणून तिथे हजर राहणार आहे याची परमिशन काढ लगेच कामाला. आत येऊ का मी? अगं ये नाहीये थोडं बोलायचं होतं. कशाबद्दल? बाबा आपल्या घरातलं वातावरण किती गढूळ झालंय ना, आणि ते मला अजिबात आवडत नाही. मधुभाऊ मला माझ्या वडिलांसारखे होते, पण त्यांचं खरं रूप मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. आणि आता त्यांनी केलेली पाप आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली. म्हणजे ते काका काकूंसारखे दुसऱ्या आश्रमातही राहू शकतात, किंवा अगदी कुसुमताईकडे राहू शकतात. फक्त इथेच का राहताय? कारण ते सायलीचे बाबा आहे आणि त्याने इथे राहावं ही सायली आणि अर्जुनची इच्छा आहे. पण बाबा त्यांच्यामुळे आपल्या घरात पोलीस आले. अगं माझ्यामुळे पोलीस घरात आले होते म्हणून मी वाईट माणूस करतो का? मधुकर पाटील म्हणजे ज्यांचा हा आश्रम आहे त्यांच्यावर ऑलरेडी एका खुनाचा आरोप आहे, त्याच्यावर केस सुद्धा चालूच आहे. आणि आता हा दुसरा खून म्हणजे हा दुसरा मृतदेह जो त्यांच्याच आश्रमात सापडलाय, तर हा खून दुसरं कोणीतरी केला असेल याची शक्यता कमी आहे. नाही म्हणजे हा खून सुद्धा पाटलांनीच केलाय असं तुम्ही म्हणताय का? म्हणजे दुसरं कोण करणार ना? मग पाटलांना या दुसऱ्या खुनासाठी काय शिक्षा होऊ शकते? जी एका खुनासाठी होणार तीच, म्हणजे जन्मठेप किंवा मग फाशी. 100 वेळा खोटं बोललं गेलं ना की सगळ्यांना तेच खरं वाटायला लागतं. आणि ही दामिनी नेमकं तेच करते. नाही तसं नाही, असं नव्हतं म्हणायचं मला. मधुभाऊंवरती 2 खुनांचे आरोप आहेत. त्यात त्यांचे कुठल्या कुठल्या गुंडांशी काय काय संबंध असतील आपल्याला काय माहित. अशा माणसाला आपल्या घरात ठेवणं आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने चांगलं नाहीये ना. हो ना. हे खून, डेड बॉडी हे शब्द ना आपण खूप दूर दूरवर ऐकले होते, एक तर बातम्यांमध्ये, नाहीतर अर्जुनच्या केस बद्दल. पण आता हा गुन्हा आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. तेव्हा अशा गुन्हेगाराने आपल्या घरामध्ये राहावं हे मलाही नाही पटत आहे. कल्पना, मधुभाऊंवरचा कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाहीये, ते फक्त संशयित आहेत. पण त्यांच्यासारखा वाईट माणूस जर आपल्या कोण घरात. चांगलं कोण वाईट याबद्दल तू तर बोलूच नकोस ना तन्वी. तुझी आणि साक्षीची मैत्री आहे ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस. आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून ते आम्ही विसरलो, असं होत नाहीये. साक्षी आणि तुझी मैत्रीच नाहीये हे खोटं तू 2 वर्ष बोलत होतीस. आता तू कुठल्या अधिकाराने मधुभाऊंवर बोट उचलतेस का? यांनी हा व्हिडिओ बघितला असेल का? बोल बायको. तुम्ही दामिनी देशमुखचा तो व्हिडिओ बघितला का? कुठला व्हिडिओ? अहो तिने एक मुलाखत दिली आहे आणि त्यामध्ये ती सतत हेच बोलते की मधुभाऊंनी दुसरा खून केलेला आहे. तेव्हा हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला पण असेल आणि अशाने सगळ्यांना हे खरं वाटेल ना याने आपल्या केसवर काही परिणाम झाला तर. एक मिनिट ऐक माझं, आधी श्वास घे आणि पॅनिक होऊ नकोस. अहो पण ती दामिनी थेट मधुभाऊंवर आरोप करते. ती हे असले प्रकार करणारच आहे, त्याला पेट बिया आणि अशा मुलाखती केलेल्या आरोपांचा कोर्टाला काही फरक पडत नाही. सो रिलॅक्स. अहो पण मला सांग, तुला तुझी तब्येत परत बिघडून घ्यायची आहे का? नाही ना, मग आराम कर. आणि मला सांग, तू काय खाल्लंस का? खाल्लंय. गड. स्वतः आराम कर आणि डोक्यातले सगळे विचार काढून टाक. याचे कुठले व्हिडिओ बघू नकोस. संध्याकाळी मी घरी आल्यावर मला माझ्या बायकोचा फ्रेश चेहरा बघायचा. ओके? पण या व्हिडिओमुळे खरंच काही गोंधळ नाही ना होणार? अजिबात नाही. दामिनीला जे करायचं ते करणे. आपली केस स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंगच राहणार. ठीक आहे, ठेवते. बाय. पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आहे. त्या डेड बॉडीच्या फेशियल रिकन्स्ट्रक्शनची परमिशन मिळाली आपल्याला. त्या डेड बॉडीचा चेहरा नाहीसा झाला तरी सुद्धा टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो चेहरा परत क्रिएट करता येईल आणि तो चेहरा बघायला तू तिथे असावे असं मला वाटतं. फेशियल रिकन्स्ट्रक्शन ऑलमोस्ट होत आले. आता थोड्याच वेळात तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा या स्क्रीनवर दिसेल. डन. आता चेहरा डिस्प्ले होईल. हरीश काका, ऑक्सीटोसिन है लव केमिकल. रिश्ते सुधार लीजिए. सबसे पहला जो रिश्ता सुधारना है वो आपका रिश्ता है आपके साथ. बड़ा कोसते हैं लोग अपने आप को. लोगों के माइंड में चलता रहता है आई एम यूजलेस, आई एम नॉट गुड इनफ, आई एम नॉट दिस, आई एम नॉट दैट. ये रिश्ता सुधरना बहुत जरूरी है, नहीं तो कोई रिश्ता नहीं सुधरेगा. तो अपने आप को जब आप अच्छा बोलते हैं ना, आई एम अमेजिंग, फीलिंग कैसी आती है. और ये भी बोलती हूँ कि ये मतलब नहीं कि हम परफेक्ट हो गए, परफेक्शन वैसा कुछ होता नहीं है. और ये मतलब नहीं है कि हम ग्रो नहीं करेंगे, वी आर ऑल वर्क्स इन प्रोग्रेस. लेकिन ये थोड़ी एक्सेप्टेंस लाना कि आई एम इवन रेडी टू वर्क, आई एम अमेजिंग, मैं जैसी हूँ अभी बहुत अच्छी हूँ एंड आई कीप इम्प्रूविंग. ये फाउंडेशन पे इम्प्रूवमेंट आती है. सो ये आपका आ गया ऑक्सीटोसिन, सेल्फ लव. जब आप ऐसा महसूस करते हो ना, आप अच्छा बोलोगे, आपके शब्द ही अच्छे सुरीले निकलेंगे.